स्वागत आहे सर्वांचं या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण समाज कल्याण विभागाच्या ज्या पूर्वी परीक्षा झाल्या होत्या त्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न जे होते ते प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत। दररोज हे प्रश्न बघण्यासाठी आपल्या चॅनलला सर्वांनी जायचं आहे। अजूनही जर तुम्ही चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की अगोदर चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। चला बघा, आजच्या सेशनमधील या ठिकाणी पहिला प्रश्न बघूया। पहा, शरीरामध्ये ज्या ठिकाणी हाडे जुळतात त्या ठिकाणाला काय म्हणतात? बघा, आपल्या शरीरामध्ये ज्या ठिकाणी हाडे जुळतात त्या ठिकाणचा जो भाग आहे त्याला काय म्हणतात? सांगाडा, सांधा, जॉईंट, वरीलपैकी सर्व असे चार पर्याय आपल्याला दिसतात। तर बघा, ज्या ठिकाणी शरीराची हाडे जी असतात जुळत असतात विद्यार्थी मित्रो, त्याला काय म्हणतात? तर त्याला सांधा म्हणतात। ओके, सांधा हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। पुढील प्रश्न बघा, समसपूर। ओके, समसपूर हे पक्षी अभयारण्य भारतातील कोणत्या ठिकाणी स्थित आहे? बघा, समसपूर हे पक्षी अभयारण्य कोणत्या ठिकाणी स्थित आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। रायबरेली, बरेली, दरदोही, क्रांतीनगर, रूपनगर। तर समसपूर हे जे पक्षी अभयारण्य आहे हे कुठे आहे? तर रायबरेली या ठिकाणी येतं। ओके, समसपूर या ठिकाणी लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रो। या ठिकाणी सर्वांनी जे चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। आगामी परीक्षेचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील आणि प्रश्न तुम्हाला दररोज या ठिकाणी असे बघायला मिळणार आहेत। याकरता काय करायचं तर याकरता चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। ओके, चला पुढचा प्रश्न बघा, जयस्तंभ स्थित असलेले चित्तोडगड भारतातील कोणत्या राज्यात आहे? बघा, आता या ठिकाणी आपल्याला चित्तोडगड हे ठिकाण विचारलेलं आहे। तर सर्वांना माहिती आहे चित्तोडगड कुठे असणार आहे विद्यार्थी मित्रो? या ठिकाणी बघा, चित्तोडगड हे जे ठिकाण आहे हे कुठे असणार आहे? तर हे कोणत्या राज्यात विचारलेलं आहे? या ठिकाणी बघा, राजस्थान, पंजाब, बिहार, हरियाणा असे आपल्याला या ठिकाणी ऑप्शन दिलेले होते। तर या ठिकाणी चित्तोडगड जे आहे कुठे आहे? तर हे येतं राजस्थानमध्ये। ओके, राजस्थानमध्ये चित्तोडगड या ठिकाणी होतं। यामुळे आपण एलिमिनेशन मेथडनं जे आहे या ठिकाणी हे उत्तर काढू शकतो। ओके, चला पुढील प्रश्न बघा, बंगाली क्रांतिकारांची बायबल। ओके, बंगाली जे क्रांतिकारक होते त्यांची बायबल या पुस्तकात संबोधले जाते। कोणते पुस्तक आहे ज्यांना बंगाली क्रांतिकारांची बायबल म्हणतात? ऑप्शन बघा, आनंदमठ, गोरा, गीतांजली, हिंदुस्तानी। तर बंगाली जे क्रांतिकार आहे त्यांची बायबल जी आहे कोणते? तर आनंदमठला म्हणतात। ओके, बघा, आता ही कोणी लिहिली होती विद्यार्थी मित्रो? तर ही बंकिमचंद्र चॅटर्जी। ओके, आनंदमठ जी आहे ही कोण लिहिलं होतं? तर बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी ही लिहिली होतं। बघा, खूप महत्त्वपूर्ण असा हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो। ओके, चला काय? आनंदमठ या ठिकाणी। पुढील प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आहे, जय जवान जय किसान हा नारा सर्वप्रथम कोणी दिला? बघा, जय जवान जय किसान हा जो नारा आहे हा सर्वप्रथम कोणी दिला असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे। महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, राजेंद्र प्रसाद आणि लाल बहादूर शास्त्री असे पर्याय दिले आहेत। तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी बघा, हे खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। हा वारंवार रिपीट होणारा प्रश्न आहे। जय जवान जय किसान हा जो नारा आहे हा सर्वप्रथम कोणी दिला? तर लाल बहादूर शास्त्री यांनी दिला। कोणी दिला होता? लाल बहादूर शास्त्री हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। मित्रांनो, अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। ओके, दररोज तुम्हाला या ठिकाणी समाज कल्याण विभागाचे जे पेपर होणार आहेत त्या पेपरमधील प्रश्न तुम्हाला दररोज आपल्या या चॅनलवरती बघायला मिळणार आहेत। जे जे प्रश्न परीक्षेला आले होते ते सर्व प्रश्न तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत। त्या संदर्भात अपडेट, प्रत्येक शिफ्टचे अपडेट तुम्हाला या ठिकाणी मिळत राहतील। याकरता तुम्हाला सर्वांनी या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। ओके, सर्वांना ही रिक्वेस्ट आहे। पुढील प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आहे, दारिद्र्य रेषेखालील सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे? बघा, या ठिकाणी आपल्या देशातील जी दारिद्र्य रेषा आहे तर दारिद्र्य रेषेखाली असणारी सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या राज्यात आढळून येते? उत्तराखंड, बिहार, ओरिसा। ओके, बघा, या ठिकाणी उत्तराखंड दिलेला आहे, बिहार दिलेला आहे, ओरिसा आहे आणि छत्तीसगड आहे। तर विद्यार्थी मित्रो, सर्वाधिक जर म्हटलं तर सर्वाधिक या ठिकाणी जी आहे ती छत्तीसगडला येते। ओके, बघा, सर्वात जास्त दारिद्र्य असलेली लोकसंख्या कुठे आहे? तर छत्तीसगड या राज्यामध्ये येतं। पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचं उत्तर आहे। ओके, बघा, पुढील प्रश्न घेऊया, केंद्रशासित। ओके, कोणता केंद्रशासित प्रदेश क्षेत्रफळाने सर्वात मोठा आहे? बघा, क्षेत्रफळाने सर्वात मोठा असलेला केंद्रशासित प्रदेश आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे। तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी अंदमान निकोबार हा जो आहे हा क्षेत्रफळाने सर्वात मोठा असणारा या ठिकाणी केंद्रशासित प्रदेश आहे। ओके, बघा मित्रांनो, अजूनही चॅनल सबस्क्राइब करायचं तर सर्वांना रिक्वेस्ट आहे की या ठिकाणी चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। दररोज तुम्हाला समाज कल्याण विभागाच्या पोलीस अधीक्षक असू द्या, त्या ठिकाणी वरिष्ठ सहाय्यक, ओके, लिपिक, टंकलेखक, गृहपाल, वार्डन, महिला अधीक्षक या सर्व शिफ्ट जे होणार आहेत, सर्व जे पेपर होणार आहेत त्या सर्व पेपरचे प्रश्न तुम्हाला आपल्या याच चॅनलवरती बघायला मिळणार आहेत। आणि तुम्हाला हे बघायचे असेल तर काय करायचं आहे? याकरता तुम्हाला चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया। पुढील प्रश्न बघा, छोटा नागपूर पठाराला कशाचे कोठार म्हटले जाते? तर बघा विद्यार्थी मित्रो, जे छोटा नागपूर पठार आहे याच्यामध्ये
कशाचे कोठार म्हणतात? त्याला खनिजाचे कोठार म्हणतात. ओके, खनिज संपत्ती ही विपुल प्रमाणामध्ये या ठिकाणी छोटा नागपूर या ठिकाणी मिळते, त्यामुळे याला जे आहे खनिजाचे कोठार असे म्हटले जाते. ओके, बघा हा देखील प्रश्न मोस्ट एक्सपेक्टेड आहे. हा परीक्षेमध्ये यापूर्वी विचारण्यात आला होता आणि आगामी परीक्षेमध्ये देखील विचारण्याचे चान्सेस या ठिकाणी आहेत. ओके, छोटा नागपूर या ठिकाणी. क्लिअर आहे सर्वांना? चला बघा विद्यार्थी मित्र, खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या ठिकाणी घेत आहोत. खूप महत्त्वपूर्ण हे सेशन आहे. सर्वांनी एकदा व्हिडिओला लाईक करायचं आहे, हे व्हिडिओ जे आहे सर्वांना सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला आणि या व्हिडिओला शेअर देखील करायचं आहे. महाराष्ट्राचा राज्य प्राणी ओळखा. बघा या ठिकाणी महाराष्ट्राचा राज्य प्राणी या ठिकाणी विचारलेला आहे. तर आपल्याला माहीत आहे महाराष्ट्राचा राज्य प्राणी या ठिकाणी कोणता आहे? तर शेकरू नावाची खार आहे. बघा विद्यार्थी मित्र, सर्व राज्य जी आहेत, ओके, या ठिकाणी सर्व राज्य व त्यांची राज्य प्राणी आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. ओके, राज्यांचे राज्य प्राणी परीक्षेमध्ये यावरती प्रश्न हा हमखास विचारला जातो. बघा महाराष्ट्राचा जो राज्य प्राणी आहे विद्यार्थी मित्र, शेकरू. ओके, शेकरू काय आहे? तर शेकरू नावाची काय आहे? ही खार आहे. ओके, ही काय आहे? खार आहे. ही भीमाशंकरच्या या ठिकाणी भीमाशंकरचं जे अभयारण्य या ठिकाणी आपल्याला दिसून येते. ओके, शेकरू नावाची खार महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. पुढचा प्रश्न बघा, राज्यात कोणत्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात? बघा महाराष्ट्रामध्ये आपल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात? कोल्हापूर, चंद्रपूर, नागपूर, ओके, अहमदनगर असे आहेत या ठिकाणी. ओके, बघा या ठिकाणी अहमदनगर ऑप्शन आहे, सॉरी या ठिकाणी अहिल्यानगर. तर कोणत्या ठिकाणी या ठिकाणी आढळतात? तर विद्यार्थी मित्र चंद्रपूर या ठिकाणी दिसतात. कुठे? चंद्रपूर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. सर्वाधिक जे आहे या ठिकाणी तांब्याचे सर्वाधिक साठे हे चंद्रपूरमध्ये आहेत. पुढील प्रश्न बघा. आता बघा विद्यार्थी मित्र, भूक ही जी कादंबरी आहे ही कोणाची आहे? या ठिकाणी साहित्यिक व कादंबरी संदर्भात देखील आपल्याला मराठी व्याकरणाच्या दृष्टिकोनातून प्रश्न विचारले जातात. तर त्या ठिकाणी बघा या ठिकाणी आपल्याला कादंबऱ्या देखील पाहायच्या आहेत. तर भूक ही जी कादंबरी आहे ही कोणाची आहे? शांता शेळके, कुसुमाग्रज. अजून पर्याय बघा या ठिकाणी श्रीपाद काळे, गोविंदाग्रज. तर भूक ही जी कादंबरी आहे ही श्रीपाद काळेची आहे. ओके, कोणती आहे? तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी लक्षात द्या, भूक ही जी कादंबरी आहे ही श्रीपाद काळे यांची आहे. पुढचा प्रश्न बघा, विनोबा भावे यांनी खालीलपैकी कोणता नारा दिला होता? बघा विनोबा भावे यांनी खालीलपैकी कोणता नारा दिला होता? भारत माता की जय, सब भूमी गोपाल की, वंदे मातरम की, वरीलपैकी नाही. तर विद्यार्थी मित्र विनोबा भावे यांनी कोणता दिला होता? सब भूमी गोपाल की हा जो नारा आहे हा विनोबा भावे यांनी दिला होता. बघा या ठिकाणी जे आहे भूदान चळवळ जी आहे, ओके, भूदान चळवळीचे जनक देखील यांना म्हटल्या जाते. पुढील प्रश्न बघा, भारतातील सर्वात मोठे थरचे वाळवंट, ओके, हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? आता बघा वाळवंट म्हटलं की एकच राज्य आठवतं आपल्याला, राजस्थान. ओके, जे थारचं वाळवंट आहे, थरचं वाळवंट हे कुठे आहे? तर राजस्थानमध्ये आहे. ओके, चला पुढील प्रश्न बघा. तत्पूर्वी विद्यार्थी मित्र सर्वांना रिक्वेस्ट आहे, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, बघा तुम्ही सबस्क्राईब करसाल तर आम्हाला या ठिकाणी कंटेंट तुमच्या कडे योग्य पद्धतीने पोहोचतो याची संदर्भात कल्पना त्याने अजूनही व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा त्या ठिकाणी मिळते. याकरता तुम्हाला काय करायचं? चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, 38व्या राष्ट्रीय स्पर्धेत सर्वाधिक सुवर्णपदक कोणत्या संघाने जिंकले? बघा जी 38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा झाली त्याच्यामध्ये सर्वाधिक सुवर्णपदक सेनादल, कर्नाटक, गुजरात की महाराष्ट्र? तर सेनादलाने या ठिकाणी सर्वाधिक जे आहे ते सुवर्णपदक हे त्या ठिकाणी जिंकले होते. पुढचा प्रश्न बघा, भारतीय नौदलाचा ध्वज, नवा ध्वज जो आहे हा कोणास समर्पित केला आहे? बघा भारतीय नौदलाचा जो नवा ध्वज आहे, ओके, जे आपलं नौदल आहे, नौदल, तर याला नवीन ध्वज प्राप्त झालेला आहे आणि जो नवीन ध्वज आहे हा कोणाला समर्पित केला आहे? तर हा छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्पित केलेला आहे. ओके, यांनाच आपण काय म्हणतो? भारतीय आरमाराचे जनक, ओके, फादर ऑफ द इंडियन नेव्ही असं देखील म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज यांना हा नौदलाचा नवीन ध्वज जो आहे तो समर्पित करण्यात आलेला आहे. चला पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे, हायड्रोक्युरिया औषध कोणत्या रोगाशी संबंधित आहे? बघा आता हायड्रोक्युरिया हा जे औषध आहे, ओके, हे कोणत्या रोगाशी संबंधित आहे? डेंग्यू, टीबी, मलेरिया की सिकल सेल ॲनिमिया? तर हा विद्यार्थी मित्र सिकल सेल ॲनिमिया जो आहे या संबंधित या ठिकाणी हे औषध आहे. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न आपण घेणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्र बघा खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आपण बघितलेले आहेत. दररोज अपडेट मिळवण्यासाठी, दररोज असे व्हिडिओज पाहण्यासाठी सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चला सबस्क्राईब करा. तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण अपडेट जे आहे आपल्या त्या ठिकाणी मिळत जातील. ओके, बघा ज्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्या सर्वांना रिक्वेस्ट आहे की सर्वांनी या ठिकाणी चॅनलला एक वेळ सबस्क्राईब करायचं आहे. ओके,
बघा विद्यार्थी मित्र, तुम्ही चॅनल सबस्क्राईब करसाल तर नवीन व्हिडिओ बनवण्याची या ठिकाणी आपल्याला प्रेरणा मिळते. ओके, सबस्क्राईब. चला, या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.